नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन यस जे फार्मा हे डाउनलोड केलं नसेल तर ते लवकरात लवकर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या, कारण की येणाऱ्या सर्व फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उपयुक्त असणारी फार्मसिस्ट नावाची टेस्ट सिरीज तिथे उपलब्ध आहे. ती तुम्ही परचेस करू शकता आणि आपल्या फार्मसिस्ट पदाचा अभ्यास एकदम योग्यरित्या करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे न्यूरो फार्माकोलॉजीच्या MCQच्या बेसिसवर. म्हणजेच आपण या अगोदर दोन जे व्हिडिओ आहेत बेसिक कन्सेप्टवर, न्यूरो फार्माकोलॉजीमध्ये नेमकं काय काय तुम्हाला करायचं याचे बेसिक जे कन्सेप्ट आहेत त्याचे दोन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत यूट्यूबवर ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस जे फार्माच्या फार्मसिस्ट या टेस्ट सिरीजमध्ये. ते जर तुम्ही आत्तापर्यंत बघितले नसतील तर ते बघून घ्या, कारण की येणारे हे MCQ जे आहेत हे त्याच्याच बेसिसवर काय आहे तुम्हाला येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा MCQ बेसिसचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये 20 MCQ आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर अजून 20 किंवा 30 MCQ आपण डिस्कस करणार आहोत या न्यूरो फार्माकोलॉजीच्या बेसिक कन्सेप्टवर. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो MCQ आहे तो आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी न्यूरो ट्रान्समिटर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिटिंग सिग्नल्स इन द पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम. याचाच अर्थ असा की खालीलपैकी 4 जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यापैकी एक असा न्यूरो ट्रान्समिटर आहे की जो रिस्पॉन्सिबल आहे कशाकरता, तर सिग्नल ट्रान्समिट करण्याकरता. कोणत्या सिस्टीममध्ये, तर पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीममध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे राईट आन्सर आहे तर ते आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच ॲसिटिलकोलिन. ॲसिटिलकोलिन हे असं न्यूरो ट्रान्समिटर आहे की जे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये सिग्नल ट्रान्समिट करण्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतं. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असा इथं काय आलेला आहे, इथं एक शब्द आलेला आहे. बघा, आपल्या शरीरामध्ये नर्वस सिस्टीम्स असतात. आलं लक्षात? नर्वस सिस्टीमचं बेसिक युनिट काय असतं, न्यूरॉन असतं, हे तुम्हाला माहिती आहे. नर्वस सिस्टीम हे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. एक म्हणजे CNS म्हणजेच सेंट्रल नर्वस सिस्टीम, आणि दुसरी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्याला आपण PNS म्हणतो. कोणती? पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आता ही जी पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ही पेरिफेरल नर्वस सिस्टीम जी असते ती असते एक 2 प्रकारची. एक असते सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी असते विद्यार्थी मित्रांनो मोटार नर्वस सिस्टीम. आलं लक्षात? ही मोटार कंट्रोलमध्ये जे येतं ना, तर 2 सिस्टीम येतात त्याच्यामध्ये, पॅरासिम्पॅथॅटिक आणि विद्यार्थी मित्रांनो सिम्पॅथॅटिक. तर याच्यामध्ये जे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे ना, याच्यामध्ये जो मेन रोल करणारा किंवा रोल प्ले करणारा जो न्यूरो ट्रान्समिटर असतो ना, तो असतो विद्यार्थी मित्रांनो ॲसिटिलकोलिन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात? आता हे डोपामाइन, सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, दुसरा जो MCQ आहे तो आहे ॲसिटिलकोलिन इज सिंथेसाइज फ्रॉम विच प्रिकर्सर मॉलिक्यूल. बघा, आपण बेसिक जो न्यूरो फार्माकोलॉजीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितले होते की ॲसिटिलकोलिन हे 2 प्रिकर्सरपासून तयार झालेले. एक म्हणजे काय, तर कोलिन. काय? एक म्हणजे कोलिन. सॉरी, इथं व्यवस्थित लिहिता येत नाही. पहिलं म्हणजे काय, तर कोलिन. काय? कोलिनपासून. ओके, आणि दुसरं म्हणजे काय, तर ॲसिटिल कोएन्झाईम ए. ॲसिटिल कोएन्झाईम ए. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आता कोलिन किंवा ॲसिटिल कोएन्झाईम ए याच्यामधलं काय दिलेलं आहे, तर इथं 4 ऑप्शनमध्ये बघायचं. बघा, पहिलं ऑप्शन आहे ग्लुटामेट, नाही. सेरोटोनिन नाही. डोपामाइन नाही. चौथं ऑप्शन आहे कोलिन. म्हणजेच आपला आन्सर आहे की कोलिन या प्रिकर्सरपासून ॲसिटिलकोलिन नावाचा न्यूरो ट्रान्समिटर काय होतो, सिंथेसाइज होतो, जो की मेन रोल प्ले करतो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये. ओके, त्यानंतर बघा, तिसरा जो MCQ आहे विच एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकडाऊन ऑफ ॲसिटिलकोलिन इन द सिनॅप्टिक क्लेफ्ट. बघा, आता इथं सिनॅप्टिक क्लेफ्ट हे काय आलेलं आहे, एक इथं शब्द आलेला आहे. आता सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे काय, बघा, अशा प्रकारचा एक न्यूरॉन असतो बघा. ओके, हे असतात त्याचे पार्ट असतात. ओके, आणि डबल दुसरा एक न्यूरॉन इथून स्टार्ट झाला, अशा प्रकारचा त्याचे पार्ट आहेत. तर ही या 2 न्यूरॉनच्या मधामधली जी स्पेस असते ना विद्यार्थी मित्रांनो, यांना म्हणतात सिनॅप्टिक क्लेफ्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, ॲसिटिलकोलिन कुठून रिलीज होतं, तर हे जे प्री सिनॅप्टिक म्हणजे सिनॅप्सच्या अगोदरचा हा जो पार्ट आहे ना, इथून ॲसिटिलकोलिन रिलीज होते या सिनॅप्समध्ये, म्हणजे या पोकळ जागेमध्ये, म्हणजे त्याला आपण सिनॅप्स म्हणतो, 2 न्यूरॉनच्या मधामधली, तिथे ॲसिटिलकोलिन रिलीज होतो. ॲसिटिलकोलिन इथे रिलीज झाल्यानंतर हे जे इथं जे रिसेप्टर असतात ना, म्हणजे पोस्ट सिनॅप्टिक, सिनॅप्सच्या नंतरचं जे टर्मिनल असतो तिथं पोस्ट सिनॅप्टिक पार्टवर जे रिसेप्टर असतात त्याच्यावर ॲक्ट होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हे सिनॅप्समध्ये राहतो ना, ॲक्ट झाल्याच्या नंतर या
ॲसिटिल कोलिनचं या सिनाप्समध्ये ब्रेकडाऊन करण्यासाठी किंवा मेटाबॉलिझम करण्यासाठी जे एन्झाईम असतं ते खालीलपैकी कोणतं एन्झाईम आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिलं ऑप्शन दिलेलं यांनी ॲसिटिल कोलिन इस्टरेज. तर हो, ॲसिटिल कोलिन इस्टरेज हे जे एन्झाईम आहे हेच रिस्पॉन्सिबल आहे आपल्या ॲसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करण्यात. आता हे मेटाबॉलिझम कशासाठी महत्त्वाचं असते, जर ॲसिटिल कोलिन इस्टरेज किंवा ॲसिटिल कोलिन इस्टरेज नावाचं एन्झाईमच जर नसलं तर ॲसिटिल कोलिन जे रिलीज झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो याचं ब्रेकडाऊन होणार नाही आणि याची आपल्याला काय होऊ शकते, ॲसिटिल कोलिनची टॉक्झिसिटी म्हणजे ॲसिटिल कोलिनमुळे जे आपल्याला ॲक्शन्स भेटतात ना ते जास्त प्रमाणात भेटतील. जसं की फॉर एक्झाम्पल ॲसिटिल कोलिन जेव्हा रिलीज होतं हार्टवर जर ॲक्ट झालं तर हार्टचा रेट काय होतो विद्यार्थी मित्रांनो, डिक्रीज होतो. काय होतो, डिक्रीज होतो, म्हणजे हार्ट रेट डिक्रीज होतो. मग फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो ॲसिटिल कोलिनचं जर काय झालं नाही विद्यार्थी मित्रांनो, मेटाबॉलिझम झालं नाही तर ॲसिटिल कोलिन जास्त प्रमाणात हार्टवर जाईल आणि इथं जास्त प्रमाणात काय होईल विद्यार्थी मित्रांनो, हार्टचं काय होईल, जे रेट आहे ते जास्त प्रमाणात डिक्रीज होईल, त्यामुळे हार्ट बंद सुद्धा पडू शकतो. त्याच्यामुळे ॲसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम होणं गरजेचं असतं. जेवढा इफेक्ट पाहिजे तेवढाच झाला पाहिजे, म्हणून याचं मेटाबॉलिझम होऊन त्याची ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी हे ॲसिटिल कोलिन इस्टरेज नावाचं एन्झाईम काय असतं, रिस्पॉन्सिबल असतं. आलं लक्षात. त्यानंतर आता दुसरं ऑप्शन इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, मोनो अमाइन ऑक्सिडेज. आता हे याला आपण काय म्हणतो, MAO. तुम्हाला आपण जो न्यूरो फार्माकोलॉजीचा बेसिक व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं मेटाबॉलिझमसाठी MAO रिस्पॉन्सिबल आहे, पण कोणाच्या, तर कॅटाकोलामाइन्सच्या. कोणाच्या, कॅटाकोलामाइन्स. कॅटाकोलामाइन्स म्हणजेच कोण, तर डोपामाइन, त्याच्यानंतर ॲड्रिनालिन, त्याच्यानंतर नॉर ॲड्रिनालिन, हे जे आहेत ना हे तर कॅटेकोलामाइन्स आणि यांचं मेटाबॉलिझमसाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर MAO म्हणजेच मोनो अमायनो ऑक्सिडेज. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं बघा डोपामाइन बीटा हायड्रॉक्सिलेज. आता हे जे एन्झाईम आहे ना तर याचा रोल वेगळा आहे. याचं म्हणजे जे डोपा असतो ना, डोपा असते ना, तर या डोपाचं कन्व्हर्शन डोपामाइनमध्ये होण्यासाठी हे डोपामाइन बीटा हायड्रॉक्सिलेज महत्त्वाचं असते. त्यानंतर आता चौथं जो ऑप्शन आहे टायरोसिन हायड्रॉक्सिलेज. तर टायरोसिन नावाच्या अमायनो ॲसिडपासूनच आपलं काय तयार होतं, डोपामाइन तयार होतं. तर टायरोसिनचं जे रूपांतरण आहे, टायरोसिनचं कन्व्हर्शन विद्यार्थी मित्रांनो डायफिनाइल ॲलॅनिन हायड्रॉक्साईड म्हणजे डोपा याच्यामध्ये करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, टायरोसिन हायड्रॉक्सिलेज. हे नंतरचा म्हणजे हे वेगळा रोल आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर ॲसिटिल कोलिन इस्टरेज हे एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे ॲसिटिल कोलिनच्या मेटाबॉलिझमसाठी. ओके. त्यानंतर बघा चौथा MCQ आहे, द न्यूरोमस्क्युलर जंक्शन यूज ॲसिटिल कोलिन टू ट्रान्समिट द सिग्नल बिटवीन मोटार न्यूरॉन अँड द स्केलेटल मसल. विच टाईप ऑफ रिसेप्टर डज ॲसिटिल कोलिन बाइंड टू ॲट द न्यूरोमस्क्युलर जंक्शन. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हे जे ॲसिटिल कोलिन आहे ना हे सिग्नल ट्रान्समिट करतं कोणापासून, तर मोटार न्यूरॉन्सपासून तर कोणापर्यंत, स्केलेटल मसलपर्यंत. आणि नंतर मग इथं सिग्नल गेल्याच्या नंतर आपल्या स्केलेटल मसल ॲसिटिल कोलिनमुळे काय होतात, कॉन्ट्रॅक्शन होतं त्याचं आणि आपण मुव्हमेंट करू शकतो, हालचाल करू शकतो, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरामध्ये जे स्केलेटल मसल आहेत ना यांच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर ते आहे ॲसिटिल कोलिन. मग ॲसिटिल कोलिन रिलीज झाल्याच्यानंतर ते स्केलेटल मसलवर काय होईल, ॲक्ट होईल तिथल्या रिसेप्टरवर. आणि तिथं कोणते रिसेप्टर असतात, तर निकोटिनिक रिसेप्टर असतात. कोणते, निकोटिनिक रिसेप्टर असतात. आणि या निकोटिनिक रिसेप्टरवर ॲक्ट झाल्याच्या नंतरच काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. मग इथं त्यांनी तेच विचारतं की ॲसिटिल कोलिन रिलीज झाल्याच्या नंतर न्यूरोमस्क्युलर जंक्शन जे असतं काय, NJ, त्याला काय म्हणतो आपण, न्यूरोमस्क्युलर जंक्शन. या न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर कोणते रिसेप्टर प्रेझेंट असतात की ज्याच्यावर ॲसिटिल कोलिन ॲक्ट होतो आणि आपलं त्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. तर विद्यार्थी मित्रांनो तिथं असतात निकोटिनिक रिसेप्टर. मग आपल्याला रिसेप्टर शोधायचे खालीपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे. अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर असतात का, नाही, चुकीचं आहे. बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर असतात का, नाही, चुकीचं आहे. निकोटिनिक रिसेप्टर असतात. कोणते, निकोटिनिक रिसेप्टर असतात. आलं लक्षात. मग तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की मसल कॉन्ट्रॅक्शनसाठी न्यूरोमस्क्युलर जंक्शन कुठे असते, स्केलेटल मसलमध्ये. आणि हे स्केलेटल मसलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, ॲसिटिल कोलिन. आणि हे कोणत्या रिसेप्टरवर ॲक्ट होतं, तर निकोटिनिक रिसेप्टरवर. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा इथं दुसरा एक शब्द आलेला आहे, मोटार न्यूरॉन्स. बघा आपल्या शरीरामध्ये नर्वस सिस्टीममध्ये दोन प्रकारचे न्यूरॉन असतात. एक म्हणजे मोटार न्यूरॉन आणि दुसरे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेन्सरी न्यूरॉन. आता हे जे सेन्सरी, फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो हे आहे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आलं लक्षात. ही आपली काय आहे, बॉडी आहे. आलं लक्षात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या बॉडीपासून जे सेन्स ऑर्गन असतात जसं की स्किनमध्ये जे रिसेप्टर आहेत, आलं लक्षात, किंवा आपल्या टंगमध्ये जे रिसेप्टर आहेत किंवा टंगचे जे आपले म्हणजे टंगपासून जे सेन्स जातात, तर या सेन्सचं सिग्नलिंग म्हणजे सेन्स कोणापर्यंत पोहोचवणं, या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डपर्यंत पोहोचवणं जे काम असतं ना ते असतं विद्यार्थी मित्रांनो कोणाचं, सेन्सरी न्यूरॉनचं. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲफरंट न्यूरॉन्स. कोणते, ॲफरंट न्यूरॉन म्हणतो.
मग तुम्हाला जर विचारलं ॲफरंट न्यूरॉनचं काम काय असतं, तर ते काम असतं सेन्सरी जे ऑर्गन्स आहेत आपले वेगवेगळे, जसं की स्किनमध्ये वेगवेगळे रिसेप्टर येत आहे का नाही, सेन्स रिसेप्टर, तर ते काय करतात, सिग्नल कोणापाशी नेतात विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये. आणि या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये नंतर विद्यार्थी मित्रांनो जे सिग्नल ट्रान्समिट केला जातो कोणाकडं, वेगवेगळ्या स्केलेटल मसल्स ॲज वेल एज आपल्या जे ग्लँड्स असतात वेगवेगळ्या, तर ते कोणाद्वारे ट्रान्सफर केल्या जाते विद्यार्थी मित्रांनो, या ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मधून. तर या इफरंट न्यूरॉन्सद्वारे, कोणाद्वारे, इफरंट न्यूरॉनद्वारे. आलं लक्षात. आणि त्यालाच आपण कोणते न्यूरॉन्स म्हणतो, तर मोटॉर न्यूरॉन्स म्हणतो. आलं लक्षात. मग तुम्हाला आता इथं सांगितलं की मोटॉर न्यूरॉन्स हे स्केलेटल मोटॉर न्यूरॉन आणि स्केलेटल मधलं जे सिग्नलिंग असते ना, ते कोण करतं विद्यार्थी मित्रांनो, ॲसिटिल कोलिन. ओके. आता इथं बघा, एक सांगायचं जर झालं तर ॲफरंट न्यूरॉन ब्रेनपर्यंत सिग्नल नेतात आणि इफरंट न्यूरॉन आपल्या वेगवेगळ्या जे व्हॉल्युंटरी ऑर्गन्स असतात, जसं की हार्ट झालं, स्केलेटल मसल झालं, वेगवेगळे ऑर्गन झालं, यांच्यापर्यंत आपला रिस्पॉन्स नेतात. ओके. आता हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ॲफरंट न्यूरॉनलाच आपण सेन्सरी न्यूरॉन सुद्धा म्हणू शकतो आणि इफरंट न्यूरॉनला आपण मोटॉर न्यूरॉन सुद्धा म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला जर चटका लागला किंवा आपण तव्यावर हात ठेवला, तवा गरम असतो ना, पोळी हे करण्यासाठी, तयार करण्यासाठी तवा असतो, तो गरम असतो, त्याच्यावर जर आपला हात पडला तर या स्किनमध्ये जे रिसेप्टर ते स्किनद्वारे ब्रेनपर्यंत काय जातो, मॅसेज जातो. ओके. मग हे ब्रेनद्वारे नंतर मॅसेज कोणाद्वारे, या मोटॉर न्यूरॉनद्वारे आपल्या ऑर्गनपाशी जातो किंवा स्केलेटल मसल जे आपल्या बॉडीमध्ये असतात, जे की फॉर एक्झाम्पल आता त्या हातापाशी स्केलेटल मसल सुद्धा आहेत. आलं लक्षात. तर लगेच आपल्याला काय होतं, एक रिॲक्शन भेटते की आपण हात लगेच त्या तेव्हावरून काढून घेतो. अशा प्रकारचं हे मेकॅनिझम चालत असतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, अल्झायमर डिसीज इज असोसिएटेड विथ अ डिक्रीज इन द ॲक्टिव्हिटी ऑफ ॲसिटिलकोलिन इन द ब्रेन, which enzyme is primarily targeted by the drug used to treat the Alzheimer disease to inhibit the breakdown of acetylcholine. बघा, हे क्वेश्चन समजण्या अगोदर तुम्हाला अल्झायमर डिसीज म्हणजे काय हे माहीत करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे अल्झायमर डिसीज आहे ना, याच्यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपली मेमरी लॉस होते किंवा कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणजे ध्यानात ठेवण्याचं किंवा विचार करण्याचं किंवा काही शिकण्याचं हे जे फंक्शन आहे ना आपलं बॉडीचं, तर ते लॉस होतं. आलं लक्षात. म्हणजे कॉग्निटिव्ह लॉस होतो आपला, म्हणजे आपण लक्षात ठेवूच नाही शकत नाही काही गोष्टी, आपल्याला व्यवस्थित म्हणजे ध्यानात राहत नाही. आलं लक्षात. तर त्याला काय म्हणतात, अल्झायमर डिसीज. तर हे अल्झायमर डिसीज कशामुळे होतो जनरली विद्यार्थी मित्रांनो, तर हे होतो आपल्या शरीरामधले कोलिनर्जिक जे रिसेप्टर आहेत ना, यांचं न्यूरो डिजेनरेशन झाल्यामुळे, म्हणजेच हे कोलिनर्जिक रिसेप्टर ब्रेक झाल्यामुळे किंवा डिस्ट्रॉय झाल्यामुळे. मग तुम्हाला ध्यानात आलं पाहिजे की बाबा खालीलपैकी कोणता डिसीज कोलिनर्जिक रिसेप्टर डिस्ट्रॉय झाल्यावर किंवा कोलिनर्जिक रिसेप्टर कमी झाल्यावर होतो, तर तो असतो अल्झायमर डिसीज. आणि अल्झायमर डिसीजमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, कॉग्निटिव्ह फंक्शन किंवा मेमरी लॉस होत असतो. म्हणजे हे अल्झायमर डिसीज झालेले जे पेशंट्स आहेत यांना लक्षात राहत नाही किंवा हे व्यवस्थित शिकू शकत नाही, ध्यानात ठेवू शकत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि मग अल्झायमर डिसीजसोबत कोणतं न्यूरो ट्रान्समिटर रोल प्ले करतं किंवा या अल्झायमर डिसीजसाठी कोणतं न्यूरो ट्रान्समिटर रिस्पॉन्सिबल आहे हे जर तुम्हाला विचारलं तर ते कोण आहे, तर ॲसिटिलकोलिन. आलं लक्षात. अल्झायमर डिसीजमध्ये ॲसिटिलकोलिन काय होतं, कमी होतं. ॲसिटिलकोलिनची काय होतं, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं किंवा ते कमी ॲक्ट होतं, कोलिनर्जिक रिसेप्टर कमी होतात. हे याच्यासोबत काय रिलेट तुम्हाला करायचं आहे अल्झायमर डिसीजसोबत. आणि अल्झायमर डिसीजमध्ये काय होते, तर मेमरी लॉस होतो किंवा कॉग्निटिव्ह लॉस होतो. कॉग्निटिव्ह म्हणजे ध्यानात ठेवण्याचं किंवा काही शिकण्याचं फंक्शन आपल्या बॉडीला म्हणजे बॉडी करू शकत नाही. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, मग हे अल्झायमर डिसीज जर आपल्याला काय करायचे असले, ट्रीट करायचे असले, तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचं ड्रग्स आपण यूज करू शकतो किंवा खालीलपैकी जे आता फॉर एक्झाम्पल इथं ॲसिटिलकोलिन महत्त्वाचा रोल प्ले करतो. मग जर फॉर एक्झाम्पल ॲसिटिलकोलिनचं जर आपण कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर ते आपल्यासाठी चांगलं आहे ना, कारण की अल्झायमर डिसीज त्याच्यापासून आपल्याला रिलीफ भेटू शकते थोडीफार, आहे की नाही. ॲसिटिलकोलिन अगोदरच या डिसीजमध्ये कमी झालेलं असतं, मग आपल्याला ॲसिटिलकोलिन काय करायचं असतं, वाढवायचं असतं. मग खालीलपैकी कोणते एन्झाईम आपण ब्लॉक करू शकतो की त्याच्यामुळे ॲसिटिलकोलिन वाढेल. आलं लक्षात. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. बघा आता ॲसिटिलकोलिनचं मेटाबॉलिझम कोण करतं, म्हणजे ॲसिटिलकोलिनला खतम करण्याचं काम कोणतं एन्झाईम करतं आपल्याला, की ॲसिटिलकोलिन इस्टरेज. म्हणजेच आपल्याला इथं असे ड्रग यूज करायचे आहेत की जे या ॲसिटिलकोलिन इस्टरेज नावाच्या एन्झाईमला ब्लॉक करतील आणि एसीएचला मेटाबोलाइज होऊ देणार नाही. त्याच्यामुळे एसीएचचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि एसीएचचं जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर अल्झायमर डिसीजपासून त्या पेशंटला थोडीशी काय भेटेल, रिलीफ. कारण की अल्झायमर डिसीजमध्ये एसीएच हे कमी रिलीज होतं किंवा एसीएच हे रिसेप्टरवर कमी ॲक्ट होतं, कारण की तिथं रिसेप्टर सुद्धा नसतात किंवा एसीएच सुद्धा नसतं. म्हणून इथं आपण ॲसिटिलकोलिन इस्टरेज काय केलं, ब्लॉक केलं.
केलं, ACHचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अल्झायमर डिसीजमध्ये आपल्याला काय भेटली, थोडीशी रिलीफ भेटली. मग अजून एक प्रश्न तुम्हाला इथं विचारू शकतात की विद्यार्थी मित्रांनो जे अल्झायमर डिसीज आहे याच्यामध्ये मेमरी वगैरे लॉस होते, हे तर तुम्हाला माहीतच आहे, पण असं कोणतं न्यूरो ट्रान्समीटर आहे की जे रोल प्ले करते कशामध्ये, कॉग्निशनमध्ये, म्हणजे ध्यान वगैरे ठेवण्यासाठी. कॉग्निशन हे एक फिनॉमिना आहे, याच्यामध्ये आपण लक्षात ठेवू शकतो, शिकू शकतो, आहे का नाही, किंवा मेमरी लॉस जर झाली असेल फॉर एक्झाम्पल, तर याच्यासाठी कोणतं न्यूरो ट्रान्समीटर रिस्पॉन्सिबल आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ACH इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेमरी ॲज वेल ॲज कॉग्निशन. म्हणजे ACH जर कमी झालं तर मेमरी लॉस होऊ शकते, कॉग्निशन लॉस होऊ शकते, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6वा जो MCQ आहे तो आहे द कोलिनर्जिक क्रिसिस इज कॅरेक्टराइज बाय द एक्सेसिव्ह ॲक्टिवेशन ऑफ द कोलिनर्जिक रिसेप्टार ड्यू टू. आता इथं बघा कोलिनर्जिक क्रिसिस म्हणजे काय, तर ॲसिटिल कोलिन क्रिसिस म्हणजे त्याचं जास्त प्रमाणामध्ये जर रिलीज झालं किंवा जास्त प्रमाणात जर आपल्या बॉडीमध्ये साठून राहिलं तर विद्यार्थी किंवा त्याचं मेटाबॉलिझमच झालं नाही तर ॲसिटिल कोलिन तिथं जास्त प्रमाणात राहील. आणि ॲसिटिल कोलिन जर जास्त प्रमाणात राहील तर वेगवेगळे जे ते ॲसिटिल कोलिनमुळे मिळणारे जे इफेक्ट आहेत ते जास्त प्रमाणात होतील, त्याची टॉक्झिसिटी होऊ शकते. जसं मी तुम्हाला हार्टचं एक्झाम्पल सांगितलं, जसं आता फॉर एक्झाम्पल ब्रोंकायचं सांगतो, तर ॲसिटिल कोलिन जर ब्रोंकायवर ॲक्ट झालं तर ब्रोंकायचं काय होत असतं विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्ट्रिक्शन. काय होतं, कॉन्स्ट्रिक्शन. आणि कॉन्स्ट्रिक्शन झालं तर त्या पेशंटला श्वास घेण्यात त्रास होईल. मग ॲसिटिल कोलिनचं इथं कोलिनर्जिक क्रिसिस झालं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ॲसिटिल कोलिन जास्त प्रमाणात जर रिलीज झालं तर ब्रोंकाय जास्त प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट होतील आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जास्त कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे अस्थमॅटिक अटॅक येऊ शकतो किंवा त्या पेशंटला श्वास घेता येणार नाही. असं कोलिनर्जिक क्रिसिसचे वेगवेगळे इफेक्ट ॲसिटिल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे होऊ शकतं. आलं लक्षात. मग आता इथं त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, द कोलिनर्जिक क्रिसिस इज कॅरेक्टराइज बाय द एक्सेसिव्ह ॲक्टिवेशन ऑफ कोलिनर्जिक रिसेप्टर. आता ॲसिटिल कोलिन वाढणार म्हणजे कोलिनर्जिक रिसेप्टरवर जास्त ॲक्ट होणार आणि कोलिनर्जिक रिसेप्टरवर जास्त भेट झालं तर त्याच्या ॲक्टिव्हिटी सुद्धा जास्त भेटणार. आता हे कशामुळे होत आहे, हे कशामुळे होते, ड्यू टू, हे असं कशामुळे होतं, कोलिनर्जिक क्रिसिस कशामुळे होतं फॉर एक्झाम्पल, तर ओव्हर प्रोडक्शन ऑफ ॲसिटिल कोलिन का नाही. आलं लक्षात. दुसरी ॲसिटिल कोलिन तयार करणं हे वेगळं, ब्लॉकेज ऑफ ॲसिटिल कोलिन स्टोरेज तर हो विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉकेज ऑफ ॲसिटिल कोलिन स्टोरेज हो. जर ACHचं मेटाबॉलिझम करण्यासाठी ACH जर समजा या सिनॅप्समध्ये रिलीज झालं, कशामध्ये, सिनॅप्समध्ये, आणि रिसेप्टरवर ॲक्ट व्हायला लागला आता इथं. आलं लक्षात. आता इथं जर व्यवस्थितरित्या ॲसिटिल कोलिन स्टोरेज नावाचा एन्झाइम ACHला जर मेटाबॉलाइज करत राहिलं तर याच्यावर जास्त ॲक्ट होईल का, जेवढं पाहिजे तेवढंच ॲक्ट होईल या रिसेप्टरवर. पण हे ACH ॲसिटिल कोलिन स्टोरेजला आपण ब्लॉक करून जर टाकलं तर ACH इथं मेटाबोलाइज होईल का, नाही, मेटाबोलाइज होणार नाही. म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटी या रिसेप्टरवर काय होईल, जास्त होईल आणि त्याच्यामुळं रिसेप्टरचं ॲक्टिवेशन इथं जास्त होईल आणि कोलिनर्जिक क्रिसिस होईल. म्हणजे ॲसिटिल कोलिनपासून जे इफेक्ट भेटतात ते जास्त प्रमाणात भेटतात आणि ते आपल्याला टॉक्झिसिटी प्रोड्यूस करतील. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला इथे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ब्लॉकेज ऑफ ॲसिटिल कोलिन स्टोरेज झालं, त्याच्यामुळे ॲसिटिल कोलिन मेटाबोलाइज झालं नाही, ॲसिटिल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि त्याच्यामुळे कोलिनर्जिक क्रिसिस झाला. म्हणजेच ॲसिटिल कोलिनपासून जे इफेक्ट भेटणारे होते ते जास्त प्रमाणात भेटले, जे की घातक आहेत. ओके. त्यानंतर बघा, विच क्लास ऑफ ड्रग ब्लॉक द ॲक्शन ऑफ ॲसिटिल कोलिन ॲट मस्कॅरिनिक रिसेप्टर. आता तुम्हाला इथं यायला पाहिजे की जे मस्कॅरिनिक रिसेप्टर्स आहेत ना, तर विच क्लास ऑफ ड्रग ब्लॉक द ॲक्शन ऑफ ॲसिटिल कोलिन. ॲसिटिल कोलिन हे 2 रिसेप्टरवर ॲक्ट होतं. एक म्हणजे निकोटिनिक रिसेप्टर जे की प्रेझेंट असतात न्यूरो मस्क्युलर जंक्शनमध्ये आणि दुसरे असतात मस्कॅरिनिक रिसेप्टर जे की हार्टमध्ये प्रेझेंट असतात, ब्लड व्हेसल्समध्ये असतात, ब्रेन्समध्ये असतात. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो असे कोणते ड्रग आहेत की ते या मस्कॅरिनिक रिसेप्टरला ब्लॉक करतात, तर ते कोणते असणार आहेत इथं, पहिले बघा इथं बीटा ब्लॉकर्स आहेत का, नाही, हे बीटा ब्लॉकर्स तिकडं कॅटाकोलामाइन्समध्ये. अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर्स असणार का, नाही. अँटी कोलिनर्जिक्स ड्रग, बरोबर आहे. अँटी कोलिनर्जिक ड्रग म्हणजेच ॲसिटिल कोलिनच्या विरुद्ध काम करणारे. म्हणजेच काय, ॲसिटिल कोलिन जर मस्कॅरिनिक रिसेप्टरला जर ॲक्टिवेट करत असतील तर अँटी कोलिनर्जिक काय करणार, त्याला ब्लॉक करणार. आणि इथं तेच विचारलं की विच क्लास ऑफ ड्रग ब्लॉक द ॲक्शन ऑफ ॲसिटिल कोलिन ॲट मस्कॅरिनिक रिसेप्टर, तर कोणते, अँटी कोलिनर्जिक रिसेप्टर. त्यानंतर बघा, बोटुलिनियम टॉक्झिन ॲक्ट बाय इनिबिटिंग द रिलीज ऑफ ॲसिटिल कोलिन ॲट द न्यूरोमस्क्युलर जंक्शन लिडिंग टू. आता बघा, हे जे बोटुलिनियम जे टॉक्झिन आहे ना, हे कसं ॲक्ट होतं, बाय इनिबिटिंग द रिलीज ऑफ ॲसिटिल कोलिन. म्हणजे ॲसिटिल कोलिनला रिलीज होत येत नाहीत.
हे बोट्युलिनियम टॉक्झिन. आता हे जर ॲसिटिल कोलिन जर रिलीज झालं नाही न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये, ते ॲक्ट झालं नाही. न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये कोणते रिसेप्टर असतात? निकोटिनिक. या निकोटिनिक रिसेप्टरवर ॲसिटिल कोलिन जेव्हा ॲक्ट होतं तेव्हा स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होताना आपण काय करू शकतो? मूवमेंट करू शकतो. काय? मूवमेंट करू शकतो, म्हणजे हालचाल करू शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो, या बोट्युलिनियम टॉक्झिनना ॲसिटिल कोलिन रिलीजच होऊ दिलं नाही तर या निकोटिनिक रिसेप्टरवर ॲक्ट होईल का? नाही. जर निकोटिनिक रिसेप्टरवर ॲक्ट झालं नाही, या न्यूरोमस्क्युलर जंक्शनमधल्या निकोटिनिक रिसेप्टरवर ॲक्ट झालं नाही तर विद्यार्थी मित्रांनो स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होईल का? नाही. त्याच्यामुळे आपली मूवमेंट काय होईल? ब्लॉक होऊन जाईल. आलं लक्षात? म्हणजे आपण हालचाल करू शकणार नाही. म्हणजेच काय होईल? तर मसल पॅरालिसिस होईल. मग याच्यामध्ये मसल पॅरालिसिस ऑप्शन आहे का? तर हो, पहिलंच ऑप्शन आहे मसल पॅरालिसिस. ओके, तर त्याचं उत्तर आहे मसल पॅरालिसिस. म्हणजे बोट्युलिनियम टॉक्झिन जर आपल्या शरीरामध्ये गेले तर ते काय करतात? ॲसिटिल कोलिनला रिलीज होत नाही, आणि ॲसिटिल कोलिन रिलीज जर झालं नाही तर मेन फंक्शन काय ॲसिटिल कोलिनचं आपल्या शरीरामध्ये? स्केलेटल मसलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपले निकोटिनिक रिसेप्टर असतात, त्यांच्यावर ॲक्ट होणं आणि आपल्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन घडून आणणं, त्यामुळे आपण मूवमेंट करू शकतो. मग ॲसिटिल कोलिन ब्लॉक, मूवमेंट पण ब्लॉक, आणि मूवमेंट ब्लॉक म्हणजेच मसल पॅरालिसिस. ओके, बघा इथं काही इफेक्ट दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ॲसिटिल कोलिनचे. मेजर ड्रग्स अँड केमिकल्स ॲक्टिंग ऑन ॲसिटिल कोलिन. बघा ॲसिटिल कोलिनवर ॲक्ट होणारे मेजर काही ड्रग दिलेले आहेत आणि त्याच्या ॲक्टिव्हिटी आता आपल्याला कशा आहेत ते बघायचं. बघा इथं मी आता तुम्हाला ब्लॅक विडो स्पायडर वेनम. आता हे जे ब्लॅक विडो स्पायडर जर आपल्याला चावलं आणि याच्या विषापासून काय होतं तर इन्क्रीज रिलीज ऑफ ACH. आता ACH जर जास्त रिलीज झालं विद्यार्थी मित्रांनो तर काय होईल? हार्टचा रेट जास्त प्रमाणात कमी होईल, ब्रोंकाय जास्त काय होतील? कॉन्ट्रिक्शन होईल, त्याच्यामुळे पण आपल्याला त्रास होईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ब्लड व्हेसलचं काय होईल? व्हॅसो डायलेशन जास्त प्रमाणात होईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे सलाइव्हा आपल्या वेगवेगळ्या जे ग्लँड्स आहेत, ACH काय करतं? वेगवेगळ्या जे ग्लँड्स आहेत ना त्यांचं स्टिम्युलेशन करतं. फॉर एक्झाम्पल सलायवरी ग्लँडचं जर स्टिम्युलेशन झालं तर सलायवाचं सिक्रेशन काय होईल? इन्क्रीज होईल. मग आता इथं हे ब्लॅक विडो स्पायडर वेनम काय करतं? ACHचं रिलीज जास्त करतं. आता ACH जास्त रिलीज झालं म्हणल्यावर ग्लँडचं स्टिम्युलेशन जास्त, सलायवरी ग्लँडचं स्टिम्युलेशन जास्त, म्हणजे सलायवा जास्त. आलं लक्षात? जसंच मग लॅक्रिमल ग्लँड, डोळ्यामधल्या जे ग्लँड असतात लॅक्रिमल ग्लँड, त्यांचं सुद्धा स्टिम्युलेशन होईल. त्या स्टिम्युलेशन झाले की आसूसुद्धा जास्त येतील. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ग्लँडचं स्टिम्युलेशन केल्यावर काय होईल विद्यार्थी मित्रांनो? वेगवेगळे सिक्रेशन्स वाढतील. ओके, तर हे कशामुळे होतं? मग तुम्हाला विचारू शकतात की ब्लॅक विडो स्पायडर वेनममुळे ॲसिटिल कोलिनचं काय होतं? तर इन्क्रीज इन सिक्रेशन. काय होतं? इन्क्रीज इन ॲसिटिल कोलिनचं सिक्रेशन. त्यानंतर आता आपण बोट्युलिनियम टॉक्झिन बघितलं. बोट्युलिनियम टॉक्झिन काय करतात? ACHचं रिलीज होऊ देत नाहीत, आणि ACHचं रिलीज होऊ देत नाहीत म्हणजेच काय? ACH कमी प्रमाणात होईल, आणि ACH कमी प्रमाणात झाले तर ACH पासून झालेला जे ॲक्टिव्हिटी आहेत ते सुद्धा काय होतील? डिक्रीज होतील. म्हणजेच बोट्युलिनियम टॉक्झिन काय करतं असं जर तुम्हाला विचारलं तर बोट्युलिनियम टॉक्झिन ब्लॉक्स द रिलीज ऑफ ॲसिटिल कोलिन. ओके, आता हे क्युरियर, एक हे प्लांट आहे, एक एक आहे प्लांट अल्कलॉइड आहे या क्युरियर नावाच्या झाडापासून. हे सुद्धा काय करतं? ब्लॉक द निकोटिनिक रिसेप्टर. आता बघा ॲसिटिल कोलिन जेव्हा या निकोटिनिक रिसेप्टरवर ॲक्ट होतात त्या निकोटिनिक रिसेप्टरचं काय होतं? कॉन्ट्रिक्शन होतं, म्हणजे स्केलेटल मसलमध्ये असतात. या स्केलेटल मसलचं कॉन्स्ट्रक्शन होतं आणि आपल्याला मूवमेंट भेटते. मग हे क्युरियर काय करतं माहिती आहे काय? निकोटिनिक रिसेप्टरलाच ब्लॉक करून टाकतात. त्याच्यामुळे ॲसिटिल कोलिन या निकोटिनिक रिसेप्टरवर ॲक्ट होऊ शकतील का? नाही. ॲक्ट जर झाले नाही तर निकोटिनिक रिसेप्टर कुठे असतात? न्यूरोमस्क्युलर जंक्शन. ते कुठे असते? स्केलेटल मसलमध्ये. मग स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होईल का? नाही. मग मूवमेंट होईल का? नाही. मग मसल पॅरालिसिस होऊ शकते. ओके, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर वेगवेगळे जे इन्सेक्टिसाइड्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोण? इन्सेक्टिसाइड्स म्हणजे आपण जे फवारणी करतो शेतामध्ये कशासाठी? इन्सेक्ट वगैरे मारण्यासाठी. तर ते इन्सेक्टिसाइड जर आपल्या शरीरामध्ये जर गेले तर काय होऊ शकते? ACE इनिबिटर्सला काय करतात? हे म्हणजे ॲसिटिल कोलिन इस्टरेज नावाचं जे एन्झाईम असते ना त्याला काय करतात? हे इनिबिट करतात. आता ACHE म्हणजे ॲसिटिल कोलिन इस्टरेज नावाचं एन्झाईम काय करते? या ACHचं मेटाबॉलिझम करते, म्हणजे ॲसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करते. आलं लक्षात? आणि हे काय करतात? हे इन्सेक्टिसाइड या ACHEलाच काय करतील? ब्लॉक करतील. मग याचं या ॲसिटिल कोलिनचं काय होईल? मेटाबॉलिझम होईल का? नाही. मग ॲसिटिल कोलिन जास्त प्रमाणात होईल आणि त्याच्यामुळे ॲसिटिल कोलिनची टॉक्झिसिटी आपल्याला वाढेल. मग जेव्हा आपल्याला हे इन्सेक्टिसाइड वगैरे याची पॉयझनिंग होते ना, म्हणजेच ॲसिटिल कोलिनचे इफेक्ट आपल्याला सगळे भेटतात जास्त प्रमाणात. म्हणजेच कोलिनर्जिक क्रिसिस होतं, सलायवा येणं, लॅक्रिमेशन होणं, ब्रोंकाय कॉन्स्ट्रिक्ट होणं, हार्ट रेट कमी होणं, हे होतं. त्याच्यामुळे माणूस मरू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज करावं लागतील, म्हणजे जे की ॲसिटिल कोलिनचा इफेक्ट ब्लॉक करतील. आणि ते कोणते आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ॲट्रोपिन हा काय आहे? अँटीकोलिनर्जिक ड्रग.
ॲट्रोपिन मग याच्यामध्ये काय होतो, अँटीडोट म्हणून यूज होतो. मग तुम्हाला जर विचारलं की इन्सेक्टिसाईड पॉयझनिंगमध्ये कोणता अँटीडोट यूज करतात, तर तो असतो विद्यार्थी मित्रांनो ॲट्रोपिन. ओके. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज असोसिएटेड विथ द डिफिशियन्सी ऑफ ॲसिटिल कोलिन इन द ब्रेन. बघा विद्यार्थी मित्रांनो, मगाशीच आपण बघितलं ॲसिटिल कोलिनचं जे रोल आहे तो कशामध्ये आहे, कॉग्निशनमध्ये म्हणजे मेमरीमध्ये आणि कॉग्निशनमध्ये. आणि मेमरी आणि लॉस होणे आणि कॉग्निशन लॉस होणे म्हणजेच कोणता डिसीज, अल्झायमर डिसीज. मग ॲसिटिल कोलिन जे आहे याची डिफिशियन्सी कशामध्ये होते, अल्झायमर डिसीजमध्ये. ओके. त्यानंतर बघा, विच न्यूरोट्रान्समीटर इज अफेक्टेड इन द अल्झायमर डिसीज लिडिंग टू द कॉग्निटिव्ह डिक्लाइन. हेच प्रश्न डबल त्यांनी फिरून विचारला की खालीलपैकी कोणतं न्यूरोट्रान्समीटर ही अफेक्ट होते, ज्याच्यावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळं काय होतं अल्झायमर डिसीजमध्ये, आणि त्याच्यामुळं काय होतं कॉग्निटिव्ह डिक्लाइन, म्हणजेच आपण लक्षात ठेवत नाही, कॉग्निशनची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होते. तर ते कोणतं आहे, आत्ताच आपण बघितलं ॲसिटिल कोलिन, म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन बी बरोबर आहे. ओके. विच न्यूरोट्रान्समीटर इज डिफिशियंट इन द इंडिव्हिज्युअल्स विथ पार्किन्सन डिसीज. बघा आता हे जे पार्किन्सन डिसीज आहे ना, याच्यामध्ये खालीलपैकी कोणतं न्यूरोट्रान्समीटर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, डिफिशियंट म्हणजे कमी होतं. म्हणजे या न्यूरोट्रान्समीटरची जर डिफिशियन्सी झाली तर आपल्याला पार्किन्सन नावाचा डिसीज होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण याचं उत्तर बघू, नंतर पार्किन्सन डिसीज म्हणजे काय हे बघू. बघा, पार्किन्सन डिसीज हे कशाच्या डिफिशियन्सीमुळे होतं, तर विद्यार्थी मित्रांनो डोपामाइन. ॲसिटिल कोलिन म्हणून तर आपण आत्ता बघितलं की अल्झायमर डिसीज होतं. ओके, अल्झायमर होतं ॲसिटिल कोलिनच्या डिफिशियन्सीमुळं. डोपामाइनच्या डिफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होतो, तर पार्किन्सन डिसीज. आता हे पार्किन्सन डिसीज म्हणजे काय, बघा विद्यार्थी मित्रांनो, पार्किन्सन डिसीज काय होते माहिती का, हे एक न्यूरोनल डिजनरेशन का आहे, न्यूरोनल डिजनरेशन आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूरॉन काय होतात, डिजनरेट होतात. पण कोणते, तर डोपामाइन न्यूरॉन. विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला जर विचारलं पार्किन्सन डिसीजमध्ये कोणत्या न्यूरॉनचं ब्रेकडाऊन होतं किंवा कोणते न्यूरॉन डिजनरेशन होतं, म्हणजे रप्चर होतात, डिस्ट्रॉय होतात, तर ते डोपामाइन रिसेप्टर. कोणते, डोपामाइन रिसेप्टर. आलं लक्षात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे डोपामाइन जे रिसेप्टर आहेत ना, हे कोणत्या रिजनमध्ये असतात माहिती आहे का, सबस्टॅन्शिया निग्रा. कोणत्या, सबस्टॅन्शिया निग्रा. तुम्हाला जर विचारलं की कोणत्या रिजनमध्ये डोपामिनर्जिक रिसेप्टर डिस्ट्रॉय होतात त्याच्यामुळे आपल्याला पार्किन्सन डिसीज होतो, तर ते रिजन कोणतं, सबस्टॅन्शिया निग्रा. त्याच्यामध्ये डोपामाइन रिसेप्टर असतात. हे डोपामाइन रिसेप्टर काय होतात, डिस्ट्रॉय होतात, त्याच्यामुळे आपल्याला काय होतो, पार्किन्सन डिसीज होतो. आता पार्किन्सन डिसीजचे मेन सिम्पटम्स. आता हे डिसीज तुम्हाला माहीत झालं कशामुळे होतो, डोपामाइनच्या डिफिशियन्सीमुळे किंवा डोपामाइन रिसेप्टर डिस्ट्रॉय झाल्यामुळे. मग या पार्किन्सन डिसीजमध्ये होतं तरी काय, तर विद्यार्थी मित्रांनो, पार्किन्सन डिसीजमध्ये काही आपल्याला इनव्हॉलेंटरी मुवमेंट होतं. म्हणजेच एखादा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये हा पार्किन्सन डिसीज झाला, म्हणजे डोपामाइनची डिफिशियन्सी असली तर काय होतं, त्याचा असं हातपाय हलतात, शेकिंग होते, इनव्हॉलेंटरी. म्हणजे ते त्याच्या व्हॉल्युंटरी नसतं, म्हणजे तो ते रोखू शकत नाही. त्याचे हात जर हलाय टिकले तर त्याचे हात हालतच राहतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं जर मुंडकं म्हणजेच त्याचं जर डोकं हलायला टिकलं तर डोकं हलतच राहतं. त्याचे जर ओठं हलत राहिले तर ओठं हलतातच. म्हणजेच हे काय आहे, एक मुवमेंटचा डिसऑर्डर आहे. ओके. याच्यामध्ये जसं की ट्रिमर्स होतं, म्हणजे शेकिंग मुवमेंट होते, ट्रिमर्स येतात, शेकिंग मुवमेंट होते. ब्रॅडिकायनेसिया, पहिली गोष्ट म्हणजे ट्रिमर्समध्ये काय, तर शेकिंग मुवमेंट्स होते. त्यानंतर ब्रॅडिकायनेसिया, ब्रॅडी म्हणजे डिक्रीज होणे, कायनेसिया म्हणजे मुवमेंट होत नाही कधी कधी. रिजिडिटी म्हणजे हातपाय कडक होतात कधी कधी. ओके. आणि पोस्चरल इन्स्टॅबिलिटी म्हणजेच काय, तर तो व्यवस्थित उभा राहू शकत नाही किंवा त्याचा बॅलन्स राखू शकत नाही. हे कशामध्ये होतं, पार्किन्सन डिसीजमध्ये. आणि पार्किन्सन डिसीज कशामुळे होतं, डोपामाइनच्या डिफिशियन्सीमुळे. ओके. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग न्यूरोट्रान्समीटर इज कॉमनली असोसिएटेड विथ प्लीजर अँड रिवॉर्ड पाथवे इन द ब्रेन. बघा तुम्हाला माहीत असायला पाहिजे, प्लीजर आणि रिवॉर्ड पाथवे, आपल्याला चांगलं वाटणं किंवा काही जर आपण चांगलं केलं तर त्याची चांगली भावना आहे ना, हे कोणत्या न्यूरोट्रान्समीटरमुळे होते माहिती आहे का, तर ते होतं या डोपामाइनमुळे. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, ग्लुटामेट इज कन्सिडर द प्रायमरी एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समीटर इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा आपल्या CNS मध्ये एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर म्हणून ग्लुटामेट काम करतं. मग तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये खालीलपैकी कोणतं न्यूरोट्रान्समीटर ते एक्सायटरी न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करतं, ते असतं ग्लुटामेट. मग विद्यार्थी मित्रांनो, एक्सायटरी झालं इथं आपल्याला ग्लुटामेट माहीत झालं. मग
इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर म्हणून कोण काम करतं CNS मध्ये? तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा खालीलपैकी डोपामाइन आहे का? नाही. सेरोटोनिन नाही. गाबा म्हणजेच गॅमा अमायनो ब्युटॅरिक ॲसिड हे जे आहे ना हे आहे मेजर इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके. आणि ॲसिटिल कोलिन तुम्हाला माहितीच आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममधला मेजर न्यूरोट्रान्समीटर आहे. नंतर काय आहे? रिसेप्टर आर स्पेशलाइज प्रोटीन लोकेटेड ऑन द सरफेस ऑफ द सेल ऑर विदिन सेल दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर. बघा रिसेप्टर हे काय आहेत? एका प्रकारचे प्रोटीन. तुम्हाला विचारू शकतात की रिसेप्टरचं नेचर काय? तर ते प्रोटीन इन नेचर आहेत. ओके. आता हे जे आहेत ते कुठे लोकेट असतात म्हणता? एक तर सेलच्या सरफेसवर. फॉर एक्झाम्पल ही सेल आहे, या सेलच्या या वरच्या सरफेसवर ते प्रेझेंट असू शकतात किंवा विदिन द सेल किंवा या सेलच्या आतमध्ये असू शकतात, आहे का नाही? दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर. हे रिसेप्टर कशासाठी महत्त्वाचे आहेत? तर खाली बघा कशासाठी महत्त्वाचे आहेत? ट्रान्समिटिंग नर्व इम्पल्सेस का? नाही. नर्व इम्पल्स कोण ट्रान्सफर करतं? न्यूरॉन. रेग्युलेटिंग जीन एक्सप्रेशन? नाही. त्यानंतर मेंटेनिंग सेल स्ट्रक्चर? नाही. बाइंडिंग स्पेसिफिक मॉलिक्यूल अँड इनिशिएटिंग द सेल्युलर रिस्पॉन्स? बरोबर आहे. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हे न्यूरो ट्रान्समिटर जे आहेत ना हे केव्हा त्यांचं कार्य करू शकतात? जेव्हा एखाद्या रिसेप्टरवर ॲक्ट झाले, म्हणजेच न्यूरॉन याच्यावर बाइंड होईल, बाइंडिंग स्पेसिफिक मॉलिक्यूल अँड इनिशिएटिंग, नंतर हे रिसेप्टरपासून आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी भेटतील. फॉर एक्झाम्पल बघा रिसेप्टर कसे महत्त्वाचे असतात बघा. आता फॉर एक्झाम्पल का आहे? ॲड्रेनलिन आहे. ॲड्रेनलिनचे जे रिसेप्टर आहेत बीटा रिसेप्टर फॉर एक्झाम्पल, बीटा 1 रिसेप्टर आपल्या हृदयामध्ये असतात म्हणजे हार्टमध्ये असतात. मग ॲड्रेनलिन काय झालं? बाइंड झालं कुठे? या बीटा 1 रिसेप्टरवर. बीटा 1 रिसेप्टरवर जेव्हा ॲक्ट होईल ना तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या हार्टचं काय होईल? कॉन्ट्रॅक्शन होईल आणि हार्ट रेट काय होईल? इन्क्रीज होईल. म्हणजे या रिसेप्टरमुळे आपल्याला ही ॲक्शन भेटली आणि रिसेप्टर एका प्रकारचे काय असतात? प्रोटीन असतात. मग 4 नंबरचं ऑप्शन काय बरोबर आहे? बाइंडिंग स्पेसिफिक मॉलिक्युल्स अँड इनिशिएटिंग सेल्युलर रिस्पॉन्स. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळे रिस्पॉन्स भेटतील. त्यानंतर बघा जी प्रोटीन कपल रिसेप्टर आर कॅरेक्टराइज बाय. जी प्रोटीन कपल रिसेप्टरबद्दल आपण माहिती बघितली होती आपल्या न्यूरो फार्माकोलॉजीच्या पहिल्या बेसिक व्हिडिओमध्ये. आता हे जी प्रोटीन कपल रिसेप्टर जे असतात ना तर यांचं मेन कॅरेक्टर काय आहे किंवा कॅरेक्टर म्हणजे कशामुळे आपल्याला ओळखायला येतील किंवा हे कशा प्रकारे काय दाखवतात? ॲक्शन दाखवतात. बघा डायरेक्ट इंट्रॅक्शन विथ DNA आहे का? नाही. ॲक्टिव्हेशन ऑफ इंट्रासेल्युलर एन्झाइम ॲक्टिव्हिटी का? नाही. रॅपिड ओपनिंग ऑफ आयन चॅनल. आयन चॅनलचा प्रश्नच येत नाहीत. बघा ॲक्टिव्हेशन ऑफ द इंट्रासेल्युलर सिग्नलिंग पाथवे थ्रू जी प्रोटीन. म्हणजेच हे जे जी प्रोटीन्स आहेत ना विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे कोणतेही जे जी प्रोटीन कपल रिसेप्टर असतात ते त्यांचं कार्य या सिग्नलिंग पाथवेद्वारे करत असतात. वेगवेगळे सिग्नलिंग पाथवे तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. कोणकोणते आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता. ओके. तर या वेगवेगळ्या सिग्नलिंग पाथवे थ्रू हे जी प्रोटीन रिसेप्टर काय करतात? ॲक्ट होतात आणि हे त्याचं काय आहे? मेन कॅरेक्टर. ओके. लिगांड गेटेड आयन चॅनल आर रिसेप्टर दॅट. आता हे लिगांड गेटेड आयन चॅनल सुद्धा एका प्रकारचे रिसेप्टर असतात. हे काय असतात? एका प्रकारचे आयन चॅनल्स असतात. म्हणजे याच्या फॉर एक्झाम्पल बघा आता फॉर एक्झाम्पल इकून जर एखादा आयन याच्यामधून जायचं असले तर इथं एक चॅनल्स असतं आहे का नाही. आणि हे काय होतात याच्या म्हणजे इंट्रासेल्युलरली ते काय होतात? एक्सचेंज होऊ शकतात. यालाच आपण काय म्हणतो? लिगांड गेटेड आयन चॅनल्स. म्हणजे आयन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाऊ शकतात आहे का नाही. मग हे लिगांड गेटेड आणि गेट आहे हेच एका प्रकारचे गेट आहेत. म्हणजे लिगांड गेटेड आयन चॅनल्स हे जे आहेत तर हे रिसेप्टर कसे असतात बघा. याच्यामध्ये काय मेन कॅरेक्टरायझेशन आहे बघा. पहिलं काय? ॲक्टिवेट जीन ट्रान्सक्रिप्शन आहे का? नाही. युटिलाइज जी प्रोटीन नाही. हे तर जी प्रोटीनमध्ये आहे. अलो द फ्लो ऑफ आयन्स अक्रॉस द सेल मेम्ब्रेन अपॉन लिगांड बाइंडिंग. म्हणजे जेव्हा या आयन चॅनलवर एखादा मॉलिक्यूल काय होईल? बाइंड होईल ना इथं तेव्हा हे चॅनल्स काय होतील? ओपन होतील आणि इथून इकडले जे आयन्स आहेत ते या सेलच्या अक्रॉस जाऊ शकतील म्हणजे फ्लो होऊ शकतील. हे त्याचं काय आहे? या लिगांड गेटेड आयन चॅनलचं मेन फंक्शन आहे. ओके. Which of the following receptor is responsible for detecting and responding to light in the visual system? बघा आपल्या शरीरामध्ये कोणते रिसेप्टर असतात? शरीरामध्ये स्पेशली आपल्या डोळ्यामध्ये फोटो रिसेप्टर असतात. फोटो रिसेप्टर 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे रेड आपलं रॉड सेल्स आणि कोन सेल्स. कोणत्या सेल्स? रॉड सेल्स आणि कोन सेल्स. तर आपल्याला जे लाईट डिटेक्ट वगैरे करण्यासाठी कोणते रिसेप्टर रिस्पॉन्सिबल असतात तर ते असतात फोटो रिसेप्टर म्हणजे ऑप्शन नंबर सी. बघा विच ऑफ द फॉलोइंग रिसेप्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटेक्टिंग अँड रिस्पॉन्डिंग टू द लाईट इन द व्हिज्युअल सिस्टीम? ॲड्रेनर्जिक रिसेप्टर राहणार नाही. डोपामिनर्जिक रिसेप्टर राहणार नाही. फोटो रिसेप्टर त्याचं उत्तर आहे. ऑलफॅक्टरी सुद्धा राहणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो रॉड आणि कोन या दोघांचं मेन फंक्शन मी तुम्हाला शॉर्टली सांगतो. बघा रॉड सेल जे असतात ना विद्यार्थी मित्रांनो डिम लाईटमध्ये आपल्याला दिसण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात किंवा लो व्हिजन म्हणजे जेव्हा जिथं अंधार असतो ना त्याच्यामध्ये जर आपल्याला दिसायचं असेल तर ते रॉड सेलमुळे दिसतं. आणि कोन सेल आहे ना वेगवेगळे जे कलर व्हिजन असते ना आपली ही कोन सेलमुळे असतं. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. रॉड सेल आर रिस्पॉन्सिबल
टू व्हिज्युअलाइज इन द डीम लाईट अँड कोन सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कलर विजन्स. ओके. त्यानंतर बघा सेरोटॉनिन इज डिराइव्ड फ्रॉम द विच अमायनो ॲसिड. बघा पहिलाच ऑप्शन आहे ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅनपासून सेरोटॉनिन तयार होतं. टायरोसिनपासून काय तयार होतं तर आपलं विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे कॅटेकोलामाइन्स. कोण? कॅटेकोलामाइन्स म्हणजेच डोपामाइन, इपिनेफ्रिन, नॉर इपिनेफ्रिन आहे का नाही, नॉर इपिनेफ्रिन हे कशापासून तयार होतात? टायरोसिनपासून. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नोन रोल ऑफ सेरोटॉनिन. सेरोटॉनिनलाच आपण काय म्हणतो 5-HT 5-ऑक्सिट्रिप्टामाइन. ओके. तर हे जे सेरोटॉनिन आहे याच्यापैकी खालीलपैकी कोणतं फंक्शन नाही म्हणतं? रेग्युलेशन ऑफ मूड. सेरोटॉनिन मूडमध्ये मूड रेग्युलेट करण्यात सेरोटॉनिनचं मेन फंक्शन आहेच. ओके. कंट्रोल ऑफ ॲपिटाईट अँड डायजेशन याच्यामध्ये सुद्धा फंक्शन आहे. प्रमोटिंग द ब्लड क्लॉटिंग याच्यामध्ये बिलकुल नाही. म्हणजे हे याचं उत्तर राहणार नाही. म्हणजे आपलं उत्तर बरोबर कोणतं राहील? प्रमोशन ऑफ ब्लड क्लॉटिंग इज नॉट द फंक्शन ऑफ सेरोटॉनिन. आज लक्षात. चौथं काय ऑप्शन आहे? मॉड्युलेशन ऑफ द ॲग्रेशन अँड इम्पल्सिव्हिटी हे सुद्धा फंक्शन आहे सेरोटॉनिनचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स SSRI आर द क्लास ऑफ ड्रग कॉमनली यूज टू ट्रीट. बघा हे जे सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर म्हणजे SSRI जे ड्रग्स आहेत ना तर हे खालीलपैकी कोणत्या डिसीजमध्ये मेनली यूज होतात? तर हे तुम्हाला सांगायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे डिप्रेशन, दुसरं स्क्रिझोफ्रेनिया, पार्किन्सन डिसीज, इपिलेप्सी. बघा इपिलेप्सी तर मध्ये राहणार नाही, पार्किन्सन डिसीज राहणार नाही. या दोनपैकी कोणतं उत्तर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके. अशा प्रकारे बाकीसुद्धा इथं आपले काही MCQज राहिलेले आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. इथं फक्त 20 MCQ, बाकीचे नंतर करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.